अक्षय तृतीया पर्व जो आहे तो दानाचा पर्व आहे की दानाच्या विधीच्या उत्पत्तीचा पर्व आहे. ती चर्चा चालली ना, म्हणून त्यांनी सामान्य चर्चा दानाचा पर्व आहे प्रसिद्ध आहे. दान त्या दिवशी श्रेयांस राजाच्या निमित्तात दानाची क्रिया घडली म्हणून तो दानाचा पर्व असं म्हटलं तर जात. पण ते दान घडलं केव्हा? जेव्हा ती विधी पूर्ण झाली तेव्हा ते दान होऊ शकलं. ती विधी पूर्ण झाली नव्हती तोपर्यंत ते दान झालं नव्हतं. असं विधी त्याच्या अगोदर काय नव्हतं, विधी नव्हती असं सांग. श्रेयांस राजाने विधीपूर्वक पडगावून घेतलं ना, आणि तेव्हा तिथं ते दान दिलं जाऊ शकलं. ते दान घेतलं जाऊ शकलं. असं आहे, घेणं पण आणि देणं पण दोन्ही कार्य त्या विधीने झालेली आहे. घेण्याचं कार्य पण विधी मिळाल्यामुळे घेतलं ना दान आदिनाथ भगवंत. विधी मिळत नव्हती म्हणून नाही घेतलं, आणि विधीपूर्वक दिलं म्हणून तिथं ते दान दिलं गेलेलं आहे, विधीपूर्वक दिलं गेलं असं आहे. म्हणून ती विधीची चर्चा विशेष रूपाने या लेखनामध्ये वाचणार आहे. अजून काल थोडी चर्चा केली, बऱ्याच जणांनी चिंतन केलं होतं की अक्षय शब्द तृतीयाच्या पाठीमागे का लावला. मग आज त्यांना मी विचारतो, निशांत भारती गुण अजून त्यांनी चिंतन केलेलं आहे, तर सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा त्या हेतूने आपण लोक आल्यावर मग त्यांना मला काय ऐकवचाल असतं, लोकांना ऐकायचं असतं सगळ्यांना विशेष तर येतील अजून दमादमाने येतील. तर आपण सुरू करू आहे बस. आज वैशाख शुक्ल तृतीया के दिन अंतिम कुलकर राजा नाभिराज और माता मुरली के पुत्र मुनिराज ऋषभदेव को हस्तिनापुर के राजा श्रेयांस ने 1 साल 1 महीने और 13 दिन के बाद इक्षुरस का आहार देकर दान देने की विधि का उद्भव और प्रवर्तन किया था. ठीक है, श्रेयांस राजाने दान देण्याच्या विधीचा उद्भव आणि प्रवर्तन दोन कार्य झाली. मग आता त्यांनी ठीक है, अक्षय तृतीया को अक्षय क्यों कहा गया अशी ही चर्चा. अक्षय तृतीया जो पर्व आहे त्याला अक्षय हे विशेषण का लागलं. अक्षय हे विशेषण आहे. तृतीया ही तिथी आहे. तृतीया तिथीला जसं अर्जुनाचं विशेषण काय होतं, धनुर्धर. अर्जुन धनुर्धारी होता, बरोबर. म्हणजे धनुर्धर हे त्याचं विशेषण झालं. तसं इथं तृतीया ही तिथी झाली तर त्याचं विशेषण दिलंय अक्षय. मग ते विशेषण
का लावलं गेलं ही चर्चा चाललेली आहे. तर यह अत्यंत विचारणीय तथ्य है कि सर्वोत्कृष्ट पुण्य के धनी इतना ही नहीं, अतिशीघ्र जो तीर्थंकर बनने वाले थे म्हणजे तीर्थंकर कर्म प्रकृतीचा उदय 13व्या गुणस्थानात येतो म्हणून बनने वाले थे असं. अजून होणार होते ना, अजून मुनी होते आणि मग तीर्थंकर नाम कर्म प्रकृतीचा उदय 13व्या गुणस्थानात असतो, त्याच्या अगोदर नसतो. म्हणून त्यांना म्हटलं की तीर्थंकर नाम प्रकृती, तीर्थंकर बनने वाले असं. ठीक आहे. यह अत्यंत विचारणीय तथ्य है कि सर्वोत्कृष्ट पुण्य के धनी इतना ही नहीं, सर्वोत्कृष्ट पुण्याची धनी का म्हटलं? तर सर्वोत्कृष्ट पुण्य के धनी ते आदिनाथ म्हटले गेले, कारण त्यांचे 3 कल्याणक अगोदरच झाले तीर्थंकर व्हायच्या अगोदर. म्हणून ते सर्वोत्कृष्ट पुण्य म्हणले, चे धनी म्हणले आणि लवकरात लवकर तीर्थंकर बनले. और उनकी आहार विधि इतने लंबे अंतराल के बाद हुई, आखिर क्यों? त्यांच्या आहाराची विधी एवढ्या अंतराने का झाली असं म्हणतो, एवढ्या उशिरा का झाली? का एवढा वेळ लागला त्यांच्या आहार विधीला, जेव्हा हे सगळं त्यांचं विशेषण दिलं. पुण्याचे सर्वोत्कृष्ट पुण्याचे धनी आणि तीर्थंकर बनणारे अशा त्या जीवाच्या आहाराची विधी एवढ्या उशिरा होण्याचं कारण काय? असा प्रश्न. मग चर्चा त्यांनी अशी केली, क्या उस समय आहार दान देने वाले व्यक्ति नहीं थे? त्यावेळेस आहार दान देणारे लोक नव्हते का? मग होते तर मग का नाही, उशीर का लागला? मग ते सांग, उस समय आहार दान देने वाले व्यक्ति नहीं थे या आहार दान लेने वाले सुपात्र जीव नहीं थे? स्वतः आदिनाथच आहार दान घेणारे होतेच. आणि तिसरं त्यांनी घेतलं की आहार देणे योग्य सामग्री नहीं थी. आहार देणारे पण होते, काय चाललंय निवांत बागेत फिरल्यावर नाही, आहार घेणारे होते आणि जे आहार देण्याची सामग्री आहे ती पण होती. तर मग आखिर ऐसा क्या था कि जो इतने दिनों तक मुनिराज ऋषभदेव जैसे महापुण्यशाली जीव की आहार विधि संपन्न नहीं हो सकी? असा एक प्रश्न. कशासाठी चर्चा चालू आहे? तृतीयला अक्षय शब्द का लावलाय याच्यासाठी चर्चा आहे बरं. काही ते बाकी आपल्याला माहिती आहे सगळ्याला, पण अक्षय हे विशेषण का लावलंय त्याचं चिंतन यांनी दिलेलं आहे. काल सांगितलंच बऱ्याच जणांनी. वस्तुस्थिति से विचार किया जाए तो ऊपर कही गई सब व्यवस्थाएं थी. देणारे होते आहार, आहार घेणारे होते आणि आहार देण्यायोग्य जी सामग्री आहे ती पण होती. ठीक आहे.
ऊपर वस्तुस्थिति से विचार किया जाए तो ऊपर कही गई सब व्यवस्थाएं थी। राजा श्रेयंस जैसे आहार देने वाले दाता, तीर्थंकर मुनिराज ऋषभदेव जैसे आहार लेने वाले पात्र, आहार के योग्य संपूर्ण सामग्री, सब कुछ सुलभ थी। सगळं काय सुलभ, बस सुलभ नहीं थी तो एकमात्र आहार देने की विधि। चिंतन करावं लागेल। म्हणजे मोक्ष मार्गाच्या दृष्टिकोनातून पण विचार केला तर आहे ना हे सगळं। ध्यान करण्यायोग्य कोण आहे? आपला निज ध्रुव शुद्ध आत्मा आहे। किंवा पूजनाच्या अपेक्षेने घ्या, धर्म करण्याच्या दृष्टिकोनातून स्थूल रूपाने बघितलं तर पूजन करण्यायोग्य पूज्य कोण आहे? परमात्मा आहे। पूजन करणारे लोक आहेत का नाही? काय साहेब, पूजनाची सामग्री आहे का? मग पुढे काय? पूजन का होत नाही हा प्रश्न आहे साहेब। अरे कुणाची पूजा? आपली पूजा करतो का आपण? मग पूजन करण्यायोग्य विचारलं का पूजन करणारा विचारलं? असं होतं थायलंडला, असं उलट होतं काय? देवपूजा करत होते काय लोकांची? तुमची पूजा देवाने केली काय तिथे? नाही विचारलं तर सांगायचं काय? पूजन करण्यायोग्य देव आहे, पूजन करणारी आहे, पूजनाची सामग्री आहे। मग पूजनाचं फळ काय? पूजनाचं फळ काय? काही सुद्धा मला माहित नाही। कसं काय पूजा करता तुम्ही? स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती आहे, एवढं सरळ गणित आहे ना। स्वर्ग आणि मोक्षाची प्राप्ती पूजनाने होते का नाही? आता अजून काय सांगा? आपण म्हणत नाही पूजनामध्ये भुक्ती मुक्ती दाता नाही? 24 तीर्थंकरांच्या शेवटी आलाय ना जयमालेनंतर, पुढे काय? भुक्ती मुक्ती दातार 24 दिन राजवर, पुढं तीन पद मन वचधार, जो पूजे सो शिव। मग तिथे दिलंय भुक्ती मुक्ती दातार है ना? काय 24 दिन राजवर। आता अर्थ कोण सांगणार? भुक्ती मुक्ती दातार, भुक्ती मुक्ती दातार। 24 तीर्थंकरांची पूजन तर केली जाते है ना? आता पुरुषांना फार माहिती नसते, पण महिलांना माहिती असेल थोडंफार, करतील अजून तर। तुम्ही करता का? भुक्ती मुक्ती दातारचा अर्थ काय होतो? अर्थ काय? भूक लागली मोक्षाची चांगला अर्थ काढला तुम्ही। काय अडचण नाही आहे ना? भूक लागली म्हणते काय सांगितलं? भुक्ती मुक्ती दाता पूजा केली एवढंच माहिती आहे। पुष्पांजली चढवायची, संपलेली असते पूजा त्यावेळेस, त्यावेळेस धन्य झालेलं असतं, कारण काम पूर्ण झालेलं असतं। अप्रयोजन काम म्हणजे करावं लागतंय म्हणून पूर्ण करावं लागतं। तसं तर नाही करायला लागलं तर बरंच बरोबर आहे। 8 दिवस निवांत सुट्टीचे पद्मनदी पंचविंशी गावामध्ये तर आचार्याने करुणाष्टक नावाचं एक अष्टक घेतलेलं आहे। दीर्घ तर ते नंतर वाचा तुम्ही आणि देवासमोर पद्मनंदी आचार्य कशा प्रकारचे भाव व्यक्त करतात। करुणा अष्टक नावच दिले, करुणा म्हणजे अक्षरशः रडतायत असं ते सगळे श्लोक लिहिले त्यांनी। रडतेत देवासमोर, इतकं त्यांना खेद होतो, दुःख होतो, त्रास होतोय संसाराचा।
आणि म्हणून त्यांना म्हणते हे करुणानिधी तुम्ही मला या संसार दुःखातून मुक्त करा, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. इतका खेद झाला त्यांनी असं सांग. तुम्हाला रडू येत होतं काय? भुक्ती मुक्तीदाता. भुक्ती म्हणजे काय म्हणून म्हणतो, अर्थाशिवाय केलं गेलेलं कोणतंही कार्य फलदायी नाही, फळ मिळत नाही. भावरहित क्रिया आपण बघितलं होतं, आकिरण होतो आकिरणी रोपी त्याच्यात येते ना कल्याण मंदिर स्तोत्रामध्ये. म्हणजे सगळ्या प्रकारे त्यांची पूजा अर्चा केली, परंतु भावरहित केली तर तिथं फळ मिळत नाही. सगळ्या क्रियेच्या पाठीमागे भाव महत्वाचा असतो, कारण मी एक भाववाला पदार्थ आहे, जीव एक भाववाला पदार्थ आहे. आणि म्हणून कुंदकुंदाचार्यांनी भाव पाहून रचले. भाव हेच प्रथम लिंग आहे सांगितलं ते. भाव त्याच्याशिवाय द्रव्य काहीही कामाचं नसतं नाही. म्हणून जास्तीत जास्त त्यामध्ये आपल्याला भाव कसे ओळखता येतील, भावनिक कसं बनता येईल ती प्रक्रिया आपल्याला तिथं करायची असते. पूजनांतर्गत त्या गुणांची स्तुती करत असताना भावनिक व्हायला पाहिजे. दोन्ही प्रकारे, एक चांगली व्यक्ती मिळाली म्हणून एका डोळ्यातनं आनंद असतो, आणि दुसरं माझी ही अवस्था संसार आहेत म्हणून दुःखाचे अश्रू एका डोळ्यात निघतील. कधी काढायचे का? कधी काढायचे. मग काय करावं लागेल? प्रेमात पडावं लागेल भगवंतांच्या, आणि संसाराचा त्रास भासित व्हावे लागेल. संसार किती त्रासदायक आहे, दुःखदायक आहे. काही करून या संसारातून मुक्त व्हायलाच पाहिजे मला, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. असं कुठंतरी अंतरंगामध्ये ते भाव जागृत झाले तर मग त्या नमस्कार आदी सर्वच क्रिया फळ देतील. भावपूर्वक एक नमोकार मंत्र म्हटला तर स्वर्ग देतो. कुत्र्याला भावपूर्वक नमस्कार दिला जीवनधर कुमाराने तर कुत्र स्वर्गात गेलं. भाव दिले का नमोकार मंत्र दिला, त्याच्या परिणामाची विशुद्धी झाली त्या नमोकार मंत्राच्या केवळ म्हणण्याने. म्हणजे जीवनधर कुमाराचे भाव पोचले. व्यवहारात आपले भाव पोचत नाहीत का? आपण वेगवेगळ्या भावानेच आपले सगळे अभिप्राय व्यक्त करत असतो आणि तो समोरचा ग्रहण करत असतो. क्रोधाद्वारे, मानाद्वारे, लोभाद्वारे, मायाचाराद्वारे, हास्य, रती अशा वेगवेगळ्या परिणामाद्वारेच आपण आपले भाव व्यक्त करत असतो ना. म्हणजे भावाने समोरच्याला जागृत केलं जाऊ शकते. तिथं जीवनधर कुमाराने त्या कुत्र्याचे भाव केले नाही. विशुद्ध किती संक्लेश होत असतील, मारले, काठीने मारले, मरणासन नाही, तडफडतय, किती संक्लेश असतील. आणि अशा अवस्थेत जीवनधर कुमार प्रेमानं त्या कुत्र्याला जवळ काय घेतात आणि कानामध्ये मनपूर्वक नमोकार मंत्र काय म्हणतायत, आणि त्या कुत्र्याच्या जीव त्या शरीरातून सुटतोय काय अगदी परिणामाच्या विशुद्धीपूर्वक, आणि स्वर्गात देव काय होतोय. अंतर्मुहूर्तात मोठा झाला, समजला रे मी इथं कुठं आलो, कळलं की जीवनधर कुमारामुळे मी इथं आलोय, परत येऊन उपकार विसरत नाही, कधी पण गरज असली तर बोलत. म्हणजे काय काम सांग म्हटले, आत्ता काय नाही, ज्यावेळेस गरज असेल मी तुला सांगतो. अशी ती सगळी घटना आहे. एक नमोकार मंत्राचा चमत्कार म्हणून आपल्याला त्या एकी भाव स्तोत्रामध्ये येतं ना, तसं श्लोक येतोच की. काय ते श्लोक? प्रापद दैवं तवनुतिपदे जीवकेनोपदिष्टये पापाचारी मरण समये सारमेयोपि सौख्यम कस्संदेहो यदुपलभते वासव श्री प्रभुत्वम जल्पंजाप्ये मणिविरमले त्वन्नमस्कार चक्रम. आहे का? किती आहे? 12 आहे. 12 नंबर. काय म्हणलं? सुरुवातीकडनं गेली. प्रापद दैवम हे भाव स्तोत्र काढले का? तू महत्वाचा म्हणतात ती आहे. 12 श्लोक नाही का ते? आणि मग राहू दे तुझ्याकडे. प्रापद दैवम
असं म्हटलं ना, प्रापत दैवम तवनुती पदय जीवकेन उपदिष्टैहि. जीवकेन, जीवक म्हणजे जीवनधर कुमार, जीवनधर कुमाराच्या उपदेशाद्वारे असं म्हणते. प्रापत दैवम काय झालं, स्वर्गातलं पद, देवपद प्राप्त झालं. प्रापत दैवम तवनुती पदय. तवनुती म्हणजे तुझ्या नमो, आणि तुझ्या नमोकार मंत्राच्या उच्चारणाने हे भगवान तुला, हे भगवान त्या कुत्र्याला काय पद झालं प्राप्त, देव पद प्राप्त. प्रापत दैवम तवनुती पदय जीवकेन उपदिष्टय पापाचारी. कोण पापाचारी, कोण पापाचारी, सारमीय. सारमीय म्हणजे पुत्र है ना, सारमीय त्याला संस्कृत मध्ये म्हणते. पापा पुत्री म्हणजे पापाचारीच असं म्हणते. पापाचं आचरण करणारे आणि पापाचं फळ भोगणारे त्याचं नाव पुत्र. पापाचारी मरण समय है ना, पाप आचरण करणारे ते पुत्र मरणाच्या समयी असं म्हणले ना, त्याला पण त्या ठिकाणी सुखाची प्राप्ती झाली असं म्हणते. पापाचारी मरण समये सारमीयोपि सौख्यम. मग तिथं आचार्य म्हणजे कसंदेह यदुपलभते वासवश्री प्रभुत्वम जल्पन जाप्य मणिविरमले त्वं नमस्कार चक्रम. अमल असं म्हणले ना, तुमचं जे नमोकार मंत्र आहे त्याचा स्मरण, जल्पन जाप्य मणिविरमले माळ माळ करतो ना, कशाची माळ, नमोकार मंत्र असं म्हटलं ना. जल्पन जाप्य मणिविरमले त्वं नमस्कार चक्रम. चक्र म्हणजे समूह, सिद्ध चक्र. काय राव पंडितजी, सिद्ध चक्र विधान किती वेळा केले, आणि सिद्ध चक्राचा अर्थ आपण बघितलं नाही. त्याच्यामध्ये चक्र म्हणजे सिद्धांचा समूह असा अर्थ होतो ना. मग तुमचा नमोकार मंत्र म्हणजे पंचपरमेष्ठींच्या समूहरूप नमोकार मंत्राचं जाप जो करतो, आणि त्यात काय संशय आहे म्हणते, काय संशय, कसंदेह यदुपलभते वासवश्री प्रभुत्वम. परवाच मी विचारलं होतं, सकाळी पूजनाला असतेच सगळेजण ना, वर वासुपूज्य भगवंतांचा अर्घ्य चढवते अभिषेक झाल्यानंतर. वासुपूज्य भगवंतांच्या पूजनामध्ये त्यांचा अर्घ्य जे चढवला गेला त्यात शब्द आले होते. अर्घ्य चढवला जातो ना आता सगळ्यांना, आदिनाथांना अर्घ्य, वासुपूज्य भगवंतांना अर्घ्य, चोवीस तीर्थंकरांना अर्घ्य, नंदीश्वर दीपस्थ द्विपंचाशत दिनालयांना अर्घ्य, असे अर्घ्य देते. बघू थायलंडलाही शिकवलं का तुम्हाला, विचारू का? आता अर्घ्य असा आहे, जल फल दर्भ मिलाय गाय गुण आठ अंगन माई, शिव बलराज एक हे श्रीपती निकट धरो वासुपूज वसुपूज तनुज पद वासव सेवत आई, बाल ब्रह्मचारी लखिन को शिवती रसन मुकरा. म्हणजे कवीने काही विचारपूर्वक कविता लिहिताना बराच मोठा भाव थोड्या शब्दामध्ये ओतलेला असतो. म्हणजे त्यांच्या विचारांची कदर करायला पाहिजे का नाही. आणि हे जाऊ दे इतर कोणाच चालले, देवाची करते गुणगान, तर आपल्याला त्याचे अर्थ तर समजायला पाहिजे का नाही. कोण सांगणार याचा अर्थ, तेच करतो. तर असा अर्घ्य आहे, जल फल गर्भ. एक तर म्हणताना चालीत म्हणत नाही, काय नाही, कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्याच्या गाठासाठी म्हणून ना, पोचस तोपर्यंत निमा अर्थ सगळं म्हणून रिकाम करतो.
काय त्याच्यात उत्साह नाही, आनंद नाही, काही नाही. फक्त पाणी ओतायला आलेले असते डॉक्टर देवाचे. काय करते तेच माहिती नसतं. ते शांत चित्ताने कसा उत्साहाने करावा. तरी आपण वाजंत्री वगैरे वाजवत. किती करोड वाद्य वाजवले जाते माहिती आहे तुम्हाला. जेव्हा तो जन्माभिषेक महोत्सव साजरा केला जातो, कितीतरी करोड वाद्य. डॉल्बी वाजल्यानंतर कसं आपोआप फिरकता का नाही. मग ते आता ते स्वर्गामधले देव ते सगळे वाजवणारे काय वाजवत असते. म्हणजे आपोआप माणूस डोललं पाहिजे. असा उत्साह असला पाहिजे पूजना अंतर्गत. कारण तसे गुणवाले असं एक भाग्यवान असतं त्यांचं आहे ना. प्रक्षालन पूजन ते सगळं दिलं का नाही. म्हणजे तुला स्पर्श करण्याची एक संधी त्या अभिषेकाच्या निमित्तात स्वर्गातल्या देवाला नाही, कुणाला महाराजांना सुद्धा हात लावायला मिळत नाही. माहित आहे देवाला कोणच हात लावू शकत नाही. पण आपल्याला त्या अभिषेकाच्या निमित्तात हात लावायची एक संधी मिळते देवाला. आर्यंतांना स्पर्श कोणीच करू शकत नाही. ते आसन नाही, ते छत्र नाही, तिथले गंधर नाही, कोणीच नाही त्या समोरना स्पर्श करत. आलिप्त सगळे. आणि मला एक संधी तिथं साक्षात त्यांचा स्पर्शन करायला मिळतं ना, जेव्हा आपण पुसतो तेव्हा. असे एक एक परिणाम सुंदर लिहिले आहे ना अभय कुमारजींनी. जो आपण कोणता काय म्हणतो ते जलाभिषेक पाठ म्हणतो काय आपण, चांगला लिहिला. म्हणजे त्याच्यातले अध्यात्म भाव खूप छानपैकी त्यांनी त्याच्यात ओतलेले खरं तर. म्हणून ते वाचताना मला तर नेहमीच आनंद येतो. पण रोजचं ज्यांना झालेलं आहे त्यांना काय आपलं आहे ना, रोजमरे त्याला कोण रडे, अशा पद्धतीनं ते एक कार्य पूर्ण केलं जातं. तर असं आहे. आता इथं वासुपूज्य भगवंतांचा अर्घ्य म्हणताना मी हा प्रश्न विचारला होता मुलांना, सगळ्यांनाच विचारला होता. आता परत एकदा विचारतो. आता अर्थ असा आहे पहिल्या ओळीचा, जल फल दर्भ मिलाय. आता याचा तर अर्थ कळतो ना, जल फल दर्भ मिलाय म्हणजे अष्टद्रव्य, जलापासून फलापर्यंत या 8 द्रव्याला घेऊन मिळणं आहे ना. कारण अर्घ्य आहे ना, हा शेवटचा अर्घ्य आहे ना. गाय गुण काय करतो, तुमच्या गुणांची आहे ना स्तुती करतो. गाय गुण कसं, 8 अंग नमाई, 8 अंग है ना नम्रीभूत करून त्या ठिकाणी तुमचं गुणगान करतो अष्टद्रव्य घेऊन. ही पहिल्या ओळीचा आहे. ठीक आहे. कशासाठी ती दुसऱ्या ओळीत, हे श्रीपती आहे ना, शिवपद राज हेत असा शब्द वापरलाय. शिवपद राज हेत म्हणजे काय, वृषल भाई तुम्ही पूजा केली ना, म्हटलं असेल की हा. मग शिवपद राज, राज म्हणजे आपला राज नव्हे, शिवपद राज हेत हे श्रीपती निकट धरो यह लाई. काय अर्थ झाला याचा, काय झाला. हा म्हणजे हे जे मी अष्टद्रव्याचा अर्घ घेऊन तुमच्या समोर अष्टांग नम्रीभूत करून तुमच्या गुणांचं गान जे करतो आहे, जवळ येऊन त्याचं प्रयोजन आहे एक मात्र, मला मोक्ष पदाची प्राप्ती हो. त्या कारणाने हे मी काम करतो. ठीक आहे. हे भाव मला मोक्ष प्राप्त व्हावं एवढाच एक उद्देश आहे. दुसरं कोणतंही प्रयोजन माझं नाही तुमचं पूजन करत असत. बरोबर. मग आता तिसऱ्या ओळीत आता त्यांची ओळख करून दिली. वासुपूज वसुपूज तनुज म्हणजे काय, वासुपूज वसुपूज तनुज काय सोनेला ताई ठरवता का नाही. वासुपूज भगवंत अर्घ्य कधी ती वर आहेत, आपल्याला काय संबंध आहे. म्हणजे बहुतेक सगळ्या त्यांनी शिखरातच ठेवलंय. बहुतेक कोण जायचा प्रयत्न करत नाही वर. तरी सावलीचा जिना केला तुमच्यासाठी मुद्दाम. 2 लाख खर्च केले तुमच्या माहितीसाठी सांगतो. केवळ सगळ्यांनी सोप्या, कारण ते गोल जिन्यात वर जात नव्हते कोण. अवघड्या आता सोपं केलं तरी म्हणजे मला वाटत नाही दिवाळीशिवाय कोण जात असेल तिथं वर. तर दिवाळीला तर जाते ना बरोबर. वर्षातून एकदा वासुपूज्य भगवंतांचं दर्शन घेते पर्यंत. सावलीचा जिना केलाय
2 लाख रुपये बरोबर आहे ना, पण 2 लाख रुपये खर्च गेले त्या जिन्याला. काढून टाकायची जिना, परत गोलच लावा. काय करायचं काय ते? वासुपूज वसुपूज तनुज, काय अर्थ तो? तुम्हीच सांगा. असं म्हणतर काय सरळ सरळ अर्थ आहे. तनुज म्हणजे कोणाला म्हणायचं? तनुज मुलगा. वसुपूज राजाचा मुलगा वासुपूज, एवढं सरळ आहे ना. वासुपूज वसुपूज तनुज, काय अवघड काय त्याच्यात? आणि वासुपूज जे भगवान होते है ना, ते जन्मले जेव्हा त्यावेळेस कोणाच्या, आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय, कोणाची मुलगा होते? तर वसुपूज राजाचा हा वासुपूज नावाचा मुलगा म्हणून जन्मले होते. ठीक आहे. आणि मग आता पुढे लिहिलं, वासव सेवताई धीरुभाई. सांगा अर्थ सांग. वासव सेवताई मग का अर्थ काय म्हणलं ना? अर्थरहित क्रिया, भावरहित क्रिया. कसा आनंद येणार सांग? आणि मग धर्माच्या प्रती समर्पण कसं राहणार? विषय भोगाच्या प्रती समर्पण आहे, धर्माला सोडून विषय भोगाकडे जातो, धावतो, पळतो, समर्पित आहे तिथं. आणि इथं मायाचाराचं फळ काय मिळतं? माया तैर्य घेऊन असते असं म्हणते. काय नाहीच आपल्याला त्याच्यामध्ये भाव जर नसतील. मग वासव सेवता, आणि वासव शब्द अनेक वेळा येतो. 24 तीर्थंकरांचं पूजन करा, त्याच्यामध्ये सुद्धा जयमालेमध्ये आलं वासव शब्द आहे ना. म्हणजे बऱ्याच ठिकाणी येतंय, पण तुम्हाला ते तिथं आले का नाही? जयन विनित वासव नुत सपेम जयनी मीनाथ ऋष चक्र नीम असं म्हटलंय का नाही? मग काय दिलंय? जय नमी. नमी, नमी कोण? नमस्कार. नमीनाथ भगवान. बरं, नमीनाथ भगवान. नित वासव नुत सपेम, वासपूज भगवान नमीनाथ भगवान झाला काय? वासव नुत सपेम, वास्तविक रूपाने काय? सपेम म्हणजे नुत सपेम मामी. अरे विचारावं तर का नाही कधीतरी? जर कळलं नाही तर कशाला म्हणता? कशाला जी कळते तीच म्हणावं. आता म्हातारा झालाय तुम्ही आता, आणि अजून तुम्हाला याचा अर्थ जर कळला नाही तर मग काय काय करता? काय नसते अर्घ्य चढवायचे नसते. वासव शब्दाचा अर्थ आहे इंद्र. वासव शब्दाचा अर्थ म्हणतो इंद्र. आपण आता बघितलं संदेहो यद उपलभते वासव श्री प्रभुत्वम, म्हणजे इंद्र पदाची प्राप्ती होते ह्या नमोकार मंत्राच्या जाप्याने, जल्पाने, असं तिथं सांगत आहे ना. आणि इथं त्यांनी दिलं ना, वासुपूज वसुपूज तनुज पद वासव सेवताय, म्हणजे तुमच्या सेवेसाठी इंद्र येतो. आणि इथं काय दिलंय? जय नमिनित वासव नुत सपेम. मग काय? इंद्र सुद्धा प्रेम भावपूर्वक, नुत म्हणजे नमस्कार करतो हे नमिनाथ भगवान तुम्हाला. सपेम म्हणजे सप्रेम, नुत म्हणजे नमस्कार, वासव म्हणजे इंद्र. कुणाला? तर नमिनाथ भगवानला. नित म्हणजे नित्य, रोज. छान. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं. चर्चा कशावरून निघाली? ती भुक्ती मुक्ती दातार. भुक्ती आणि मुक्ती दातार असं शब्द वापरायचे. मग भुक्ती कशाला म्हणायचं आणि मुक्ती कशाला म्हणायचं, दातार कशाला म्हणायचं? 24 जिनराज वर. सांग, जिनराज वर म्हणजे काय? थायलंडला शिकवलंय का तू? जिनराज वर शब्दाचा अर्थ सांग. बरोबर, छान. थायलंडला चांगलं शिकवते, तिथलीच पाठशाळा लावावी आहे ना. वर म्हणजे श्री जिन वर, ऋषभ मध्ये वर शब्द आपण अनेक वेळा ऐकला. वर म्हणजे श्रेष्ठ. 24 जिनेंद्र भगवान वर म्हणजे श्रेष्ठ आहे ना. आणि ते काय म्हटले? भुक्ती मुक्ती दाता.
भुक्ती शब्दाचा अर्थ काय? स्वर्ग. भुक्ती म्हणजे भोग. भुक्तीचा अर्थ भोग आहे आणि मुक्तीचा अर्थ मोक्ष आहे. आणि आपण दर्शन पाठामध्ये रोज म्हणतो, दर्शनम देवदेवस्य दर्शनम पापनाशम दर्शनम दर्शनम. आलं ना, स्वर्ग सोपान आणि मोक्ष साधन. मग भुक्ती मुक्ती दाता भगवान कसे आहेत? भुक्ती आणि मुक्ती म्हणजे स्वर्ग मोक्ष फळ देणारे. मग ही चर्चा कशासाठी चालली ती आपल्या अरुणाला की पूजा आहे, पूजक आहेत, पूजेची सामग्री आहे, परंतु पूजेची विधी माहिती नाही, जे पूजनाचं फळ. आणि म्हणून पूजनाचं फळ सांगत होतो भुक्ती मुक्ती दाता. स्वर्ग आणि मोक्ष हे पूजनाचं फळ आहे असं सांगितलं. पण स्वर्ग आणि मोक्ष हे पूजनाचं फळ केव्हा मिळेल? ती पूजक असल्यामुळे, पूज्य असल्यामुळे, का पूजेची सामग्री असल्यामुळे मिळणार आहे. विधी 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 महत्वाची. सगळीकडे विधीचं, म्हणून महाराजांनी बरोबर साधन महत्वाचं आहे हे सांगितलं. विषय आहे, फळ आहे, पण साधन माहिती नसेल तर मोक्ष मार्ग होत नाही आणि सम्यक दर्शन ज्ञान चारित्राची प्राप्ती होत नाही विधी माहिती नाही तर. विधीचं ज्ञान असणं, त्याच्याशिवाय आहार झाला नाही ही चर्चा वाचतो. विधीचं अज्ञान कुठे गेली? विधी विधी संबंधीचा अज्ञान आहे. सगळं आहे, शास्त्र सांगणारे, शास्त्र ऐकणारे, शास्त्र आहे, ऐकायचं कसं? विधीचं अज्ञान आहे. ऐकण्याची एक सिस्टीम आहे की नाही? प्रत्येक गोष्टीला एक सिस्टीम आहे आणि कुठलंही कार्य करताना त्याला एक विशिष्ट विधीने केलं तर ते कार्य चांगल्या प्रकारे होणार. मग ती शाळा शिकायची असो, दुकान चालवायचं असो, नाहीतर भोजन बनवायचं असो, नाहीतर गाडी चालवायचं असतो, प्रत्येकाला एक विधी आहे. बरोबर आहे का? भात लावायची पण एक विधी आहे का नाही? हा, तसं लावला तरच होईल का नाही? नुसतं तांदूळ आहे, पाणी आहे, कुकर आहे म्हणून होणार आहे काय भात? त्याला त्या पद्धतीनंच करावं लागेल. हे प्रत्येक कार्यापाठीमागची एक विधी असते आणि त्या विधीचं जेव्हा अज्ञान असेल तर ते कार्य होतच नाही. तसं इथं सुद्धा आचार्यांना तेच सांगायचं. मग अध्यात्म भाषेमध्ये बघितलं तर ध्रुव आहे, पर्याय आहे आणि त्या ठिकाणी रत्नत्रय आणि त्याची विधी असणारी, म्हणजे आता त्याच्या सामग्री म्हटलं तर हे सगळे षटकर्म आहेत आणि आत्मानुभव घेण्याचं कार्य पण. आणि त्याच्यासाठी सगळं म्हणजे सांगायचं होतं ध्रुव आहे ना, तो ध्यान करण्यायोग्य आहे, ध्यान करणारी पर्याय पण आहे ना. आणि आता त्या ध्यान आणि ध्येयाबरोबर ध्याता पण आहे. ध्येय आहे, ध्यानाचं फळ आहे, ध्याता पण आहे. पण ध्यानाची विधी माहिती नाही तर आज सगळं जवळ असून सुद्धा पर्यायामध्ये मोक्ष मार्ग प्रगट होईना. पद्धती, सिस्टीम माहिती नाही. कोणत्या सिस्टीम? शेती करताना एक विधी आहे का नाही? का नसते? इथं काय? तिथं त्या विधीचा उपयोग करायचा असतो हेच माहिती नाही आणि त्यामुळं तिथं उपवाशी राहिले आदिनाथ आणि आपला निजनाथ, तोही अनादी काळापासून आजपर्यंत उपवाशीच. ध्रुवाचं सेवन नाही, वेदन नाही, भोग नाही, अनुभव नाही. त्यामुळं आत्म्याला दुःख का? तर आत्म्याची प्रतीती नाही, अनुभूती नाही, भोग नाही. आणि त्याचं कारण आदिनाथांना जसं विधी नाही मिळाली आणि त्यामुळं तिथं ते आहार मिळाला नाही, तद्वत मला पण आजपर्यंत मोक्ष मार्गाची प्राप्ती न होण्याचं कारण एक मात्र विधीचं अज्ञान. म्हणून इथं केवळ ती आहार दानाच्या विधीची चर्चा नाही तर इथं विधीचं महात्म्य सांगायचं. कोणतंही कार्य करताना विधी समजून घ्या तर ते कार्य होणार. बरोबर? म्हणून ही चर्चा आली. वाचवा तर परत. मग काय झालं? वस्तुस्थिति से विचार किया जाए तो ऊपर कही गई सब व्यवस्थाएं थी. राजा श्रेवांश जैसे आहार दान देने वाले दाता, तीर्थंकर मुनिराज ऋषभदेव जैसे आहार लेने वाले पात्र, आहार के योग्य संपूर्ण सामग्री,
सब कुछ सुलभ था, बस सुलभ नहीं थी तो एकमात्र आहार देने की विधि कि निर्ग्रंथ मुनिराज को आहार कैसे दिया जाता है, बस यह विधि किसी को स्मरण नहीं थी. कोणाच्या ते लक्षात नव्हतं की निज ध्रुवाला प्रत्यक्ष प्रामाण्य सहित जाणलं तरच सम्यक दर्शन होतं, आहे ना. ही विधी माहिती नाही. बाकी सगळी चर्चा करते, निज ध्रुवाची चर्चा करते, निज ध्रुवाला जाणल्यानंतर मोक्ष फळाची, अतींद्रिय आनंदाची, रत्नत्रयाची चर्चा करते. त्याला सहचर जी सामग्री आहे त्या सगळ्या सहचर सामग्रीची चर्चा आहे. महाव्रत, अनुव्रत, देवपूजा आदी जे काही त्या ठिकाणी बाह्य सहकारी कारण आहेत त्या सगळ्याची चर्चा आहे. परंतु जे साधकतम साधन त्या निज ध्रुवात्माला जाणण्याचं प्रत्यक्ष प्रामाण्य सहित आपल्या आत्म्याचा अनुभव जे आहे त्याचं अज्ञान, म्हणजे साधनाचं अज्ञान असल्या कारणानं विषयाचा भोग घेता येत नाही आणि विषयाच्या भोगाच्या अभावामध्ये अतींद्रिय आनंद फळ मिळत नाही. म्हणून त्या विधीचं ज्ञान आपल्याला महाराजांनी करून दिलं की हे काय असतं प्रत्यक्ष प्रमाण ज्ञान साधन. ध्यान काय असतं की जे ध्यानच कर्म क्षयाचं कारण आहे, संसार नाशाचं कारण आहे, मोक्षाचं कारण आहे, सिद्ध बनण्याचं कारण आहे ना. भजन आहे ना पंडितजी, सिद्ध बनने का मार्ग ध्यान है, असं एक ध्यान म्हणता येईल तुम्ही पद राव. सिद्धों से मिलने का मार्ग ध्यान है, बरोबर आहे का. आणि काय ध्यान काय असत, ध्यानच माहिती नाही असं प्रॉब्लेम आहे. म्हटलं ना विधी माहिती नाही, विधीच्या अभावामध्ये संसार परिभ्रमण, चार गतीतलं दुःख थांबत नाही. ठीक आहे. मग जब राजा श्रेयांस को जाति स्मरण हुआ कि आज से 7 भव पूर्व मैंने राजा वज्रजंग के साथ उनकी पत्नी श्रीमती के जीव के रूप में 2 मुनिराजों को आहार दिया था, जो संयोग से इन दोनों की ही पुत्र थे त्यावेळेस, है ना. जैसे ही राजा को आहार दान की विधि स्मृत हुई, तुरंत आहार की योग्य व्यवस्था की और मुनिराज ऋषभदेव को आहार दान देकर चरम शरीरी होने का गौरव प्राप्त किया. जो आहार दान देतो ना तीर्थंकरांना पहिल्यांदा तो उत्तत भाऊ मोक्षगामी असतो. विचार कर, आहार दिला तर मोक्षाला जाते म्हणून. काय नाही, काय बाकी करू नका, एवढंच तीर्थंकरांना मी पहिल्यांदा आहार देणार, मोक्षाला जाणार, एवढी भावना जरी असते. आणि इथं कोण कोणाला खाऊ घालायला बसलंय का हो. आयुष्य कोण विचारते का खायला, अडचण अशी शेजारी पाजारी काय नाही. आणि मग आहार मुनींना कोण देणार आणि का देणार, विषयच येत नाही असं. आणि मग मोक्ष आणि पूर्ण सुख, खरं सुख विषयच येणार. व्यवहाराने स्थूल रूपाने मला ते आता वाचून दाखवायचं. मला पद्मनंदी पंचविंशतिकामध्ये दान उपदेश अधिकार जो घेतलेला आहे तो ऍक्च्युली वाचून सगळ्यांनी काढला पाहिजे पुन्हा पुन्हा. या अंतर्गत ही चर्चा त्यांनी सुरुवातीला केली की बाबा दान तीर्थ आणि धर्मतीर्थाची प्रवृत्ती करणारे ऋषभदेवानी कोण, श्रेयांसराज, आणि त्याची महिमा किती गायली तिथं. श्रेयांसराजाची महिमा, दानाची महिमा, प्रत्येकाचं महत्व किती आहे तिथं चर्चा ती केली. पण आपल्याला त्याच्याशी प्रयोजन नसल्यामुळं आपण त्याच्यात डोकं घालायला तयार नाही, एवढंच. बरोबर आहे का नाही ना. प्रयोजन काय, म्हणजे धन हे प्रयोजन ज्यांचं आहे त्यांच्यासाठी धर्म हे प्रयोजन असू शकत नाही. विषय भोग ज्यांचं प्रयोजन आहे त्यांच्यासाठी अतींद्रिय आनंद हे प्रयोजन राहत नाही. शरीर हे ज्यांचं शरीरामध्ये ज्यांचं आपलेपण आहे त्याच्यासाठी धर्म आत्मा हा आपला राहू शकत नाही, अडचण. म्हणून शरीरातली जोपर्यंत एकत्व ममत्व बुद्धी संपत नाही, विषय भोगातली सुखबुद्धी नष्ट होणार नाही तर त्या ठिकाणी आपलं कल्याण होणार नाही. हे पक्क करा. म्हणून म्हटलं ऐकताना एक ऐकायची विधी आहे. त्या विधीने ऐकलं तुम्ही कुठंतरी कान उघडून नाही. काय काय उघडलं पाहिजे, काय उघडलं,
ज्ञान उघडायचं का? मन 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 मनपूर्वक कोणतंही कार्य करा व्यवहारामध्ये मन लावून करा म्हणून सांगितलं. ज्ञान कोणाला कळते? मन लावून काम करा. मग ऐकायचंय तर मन लावून ऐका. पूजा करायची तर मन लावून करा. कारण दुकानदारी संसार आपण मन लावून केला. बरोबर आहे. फिरायला मन लावून गेला का नाही? का मन इथं सोडलं होतं? मन कुठं होतं? तिथंच होतं ना. मन तर ठेवून जायचं का? सगळं तिकडच. मन वचन काय धन तन सगळं तिकडच. मन काय झालं? कुठपर्यंत? चरम शरीरी झाला. कोण? श्रेयंसराज. मग ही चर्चा वाचतोय कशासाठी? अक्षय. आधी सांगितलं का अक्षय विशेषण का आलं? तर आता ते आपण उद्या वाचू राहिले. स्वतःच्या जीवाला जाणे. हा मी निराकार आहे. कसलाही आकार मला नाही. हा मी अरूपी आहे. या माझ्या जीवाला कोणतेही रूप नाही. हा माझा जीव अमूर्त आहे. यामध्ये स्पर्श रस गंध वर्ण नाहीतच. हा मी जीव सिद्ध स्वभावी आहे. जीव ज्ञान मात्र आहे. मी जीव चिन्मात्र आहे. जाणणाऱ्याला जाणा. चैतन्य स्वरूप विसर्जन.